नमस्कार मित्रांनो, हाऊ टू मराठी या माझ्या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे. मित्रांनो, मी आज तुम्हाला आपल्या पीसीवर जर एखादी फाईल हिडन झाली तर ती शो कशी करायची. समजा एखादी फाईल जर चुकून दिसत नसली तर ती शो कशी करायची हे सांगणार आहे. पहिल्यांदा तुम्ही माय कॅम्प्युटर ओपन करा. त्यानंतर कुठलीही फाईल, तुम्हाला कुठली फाईल हवी असेल ती फाईल त्या सिलेक्ट करा. राईट क्लिक करून प्रॉपर्टीजला ओके करा. नंतर इथं एक हिडन असा ऑप्शन येईल, हिडनला ओके करा. अप्लाय ओके केल्यानंतर आता जी फाईल मी सिलेक्ट केली ती इथून गायब झाली. मित्रांनो, ती फाईल इथं होती, हाऊसफुल 3 म्हणून नाव होतं त्या फाईलला. तर अशी फाईल समजा चुकून तुमच्या लक्षात नसेल की फाईल कुठे गेली, ती एखाद्या वेळेस हिडन झालेली असू शकते. तर त्यासाठी तुम्ही काय करा, तुमच्या पीसीवरती राईट क्लिक डाव्या बाजूला ऑर्गनाइज आहे, तिथे क्लिक करून फोल्डर अँड सर्च ऑप्शन ह्याला ओके करा. नंतर वेवला क्लिक केल्यानंतर डोंट शो हिडन फाइल्स फोल्डर ऑर डिव्हाइस आणि त्याच्या खाली शो हिडन फाइल्स फोल्डर अँड डिव्हाइस असे ऑप्शन येतील. तुम्ही शो हिडन फाइल्स फोल्डर अँड ड्राईव्स याला क्लिक करा आणि अप्लाय ओके करा. तर इथे हाऊसफुल 3 नावाची फाईल आलेली दिसेल, पण ही फाईल थोडी त्या दुसऱ्या फाईलपेक्षा अंधक दिसते. ही फाईल जी हिडन फाईल आहेत त्या अंधक दिसतात. तर त्यासाठी तुम्ही काय करा, त्या फाईलला राईट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये तिथे हिडन आहे तो ऑप्शन टिक मार्क काढून टाका तिथला आणि अप्लाय ओके करा. अप्लाय ओके केल्यानंतर ही फाईल आपली पहिली फाईल जशी आहे त्याची फाईल दिसते. मित्रांनो, नमस्कार. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.